नमस्कार. स्वाद अनोखामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. तर आज आपण स्वाद अनोखामध्ये घरच्या घरी पाणीपुरी कशी करायची ते पाहणार आहोत. अगदी सोपी पद्धत आहे. त्याकरता मी 2 वाटी गूळ इथे पाण्यात भिजत घातले आहे. 2 वाटी चिंच देखील मी ते पाण्यात भिजत घातलेले आहेत. आता त्यासोबत एक 10 ते 12 मी ओले खजूर घेतलेले आहे. त्यातही थोडं पाणी घालून तेही भिजवत आहे. हे सर्व आपल्याला मिनिमम 2 तास तरी भिजत घालायचं आहे, म्हणजे त्याचं पाणी पटकन तयार होतं. गोड पाण्यासाठी ही तयारी चालू होती. आता आपण इकडे तिखट पाण्याकरता मी इथे 1 वाटी पुदिना घेतलेला आहे. त्याचसोबत एक 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. तुमच्या तिखटाच्या चवीनुसार तुम्ही मिरच्या घेऊ शकता. थोडं आलं घेतलेलं आहे. इथे एक मी वाटी कोथिंबीर घेतलेली आहे आणि हे सर्व मी मिक्सरमध्ये बारीक करून घेत आहे. मिक्सरमध्ये बारीक करून झाल्यानंतर मी एका वाटीत काढून ठेवते. जेव्हा पाणीपुरी करायची असेल त्यावेळेस मी याच्यात पाणी आणि थोडा आपला पाणीपुरी मसाला ॲड करणार आहे. आता मी इथे 4 मोठे बटाटे कुकरला लावून घेतलेले आहेत. हे आपण एक 5 ते 6 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत ह्याच्या. त्यासोबत मी हिरवे मूग रात्री भिजत घातले होते, ते देखील मी एका कढईमध्ये 1 ग्लास पाणी घालून मोजून 10 मिनिटं शिजवणार आहे. त्यात चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. 10 मिनिटानंतर तो गॅस बंद करायचा आहे. आता इथे मी जे आपण मगाशी खजूर भिजवले होते ते सोलून घेत आहे. ते मी मिक्सरमध्येच डायरेक्ट सोलून घेत आहे. बिया साईडला काढत आहे त्याच्या. हे चिंच देखील जे भिजवलं होतं तेही मी यात घालून घेतलं आहे. थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे. ते नंतर मी सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आणि जे गुळाचं पाणी आपण भिजवलं होतं त्यात मी हे सगळं वाटलेलं काढून घेत आहे. म्हणजे फक्त खजूर आणि चिंच मी मिक्सरमधनं काढून घेतला होता, ते मी या गुळाच्या पाण्यात ॲड करत आहे. मिक्सरचं भांडं पण धुवून घेऊन त्यात जे वरती आपला राहिलं होतं सगळ्या गोष्टी त्याही मी ॲड करून घेत आहे. आता हे पण आपल्याला एक 10 मिनिटं शिजून घ्यायचं आहे पाणी. यात मी फक्त कलर पुरता 1 चमचा लाल तिखट घालून घेतलेला आहे, काश्मीरी मिरची पावडर. दहा मिनिटानंतर मी इथे गॅस बंद केलेला आहे. हे काय एकदम उकळी वगैरे येऊन द्यायचं असंपर्यंत करायचं नाही. थोडंसं कोमट गरम झालं बास झालं. त्यानंतर मी ते सर्व एका चाळणीने छानपैकी चाळून घेत आहे, जेणेकरून चिंच जे आपण भिजत घातलं होतं त्याचं काही खडे वगैरे असतील ते निघून जातील आणि गोड पाणीला स्मूथ कन्सिस्टन्सी येईल त्याकरता. हे असं शिजून घेतल्यामुळे पटकन गाळून निघतं. आता आपण पाणीपुरी सर्व करूया. हे जे मगाशी मी तिखट पाण्याचं सारण केलं होतं त्यात मी 2 ग्लास पाणी आणि त्यात एव्हरेस्टचा पाणीपुरी मसाला टाकलेला आहे. इथे सोललेले बटाटे, हिरवे मूग आणि मी खारी बुंदी आणलेली आहे, ती त्या सगळ्या पुऱ्यांमध्ये घालून त्यावर मी आता आपलं गोड तयार पाणी आणि तिखट पाणी घालून घेत आहे. त्यावर बारीक शेवही घालत आहे मी. अशी ही घरात सोप्या पद्धतीने आणि यात हिरवे मूग घातल्यामुळे ती हेल्दी देखील होते. एकदम चटपटीत झणझणीत अशी आपली ही पाणीपुरी तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट.